निष्पाप मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबाराय, श्रीमंत श्री तुकाराम महाराज, शिवस्वरूप स्वामी श्री तुळशीरामजी बाबा, सद्गुरू स्वामी श्री निगमानंदजी महाराज आदी करून सकल संतांच्या चरणी नतमस्तक होऊन, तुम्हा सर्व साधू संत सज्जन श्रोत्यांच्या चरणी नतमस्तक होऊन सेवेकरिता आपल्यासमोर उपस्थित केलेला अभंग जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराजांचा असून, या अभंग पदाच्या माध्यमातून जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यच्छयावत मानव मात्राच्या जीवामध्ये जी सुखाची अपेक्षा आहे, ती सुखाची अपेक्षा पूर्णत्वास नेत असताना लागणारी जी साधन सामग्री आहे आणि त्या साधन सामग्रीचं जीवाला होणारं जे सहकार्य आहे, त्या सहकार्याचं उत्तम असं मार्गदर्शन या अभंग पदाच्या माध्यमातून आपल्यासमोर ठेवतात. अभंग पदातील प्रतिपाद्य विषय तुमच्या अंतःकरणापर्यंत पोहोचवणं हे माझं आद्य कर्तव्य आहे. वैकुंठवासी भानुदास तुकाराम जरांगे पाटील यांच्या वार्षिक श्राद्धाच्या विधीच्या निमित्तानं आज या ठिकाणी आपण या सेवेकरता प्रवृत्त झालेलो आहोत. जन्माला आलेला प्रत्येक जीव नाशाच्या दिशेनं वाटचाल करत असतो. याचं महत्त्वाचं कारण जीव हा परिच्छिन्न आहे आणि परिच्छिन्न असलेली प्रत्येक वस्तू ही 6 प्रकारच्या विकारामध्ये बांधलेली असते, म्हणून तिचा नाश हा निश्चित ठरलेला असतो. हिंदू धार्मिक संस्कृतीनुसार, हिंदू धर्मशास्त्रानुसार या मृत व्यक्तीच्या संतुष्टीकरता किंवा पितरांच्या संतुष्टीकरता धर्मशास्त्रानं सांगितलेले जे अनेक श्राद्ध कर्म आहेत, त्या श्राद्ध कर्माच्या मध्ये काही नित्य श्राद्ध आहेत, काही नैमित्तिक श्राद्ध आहेत, काही काम्य श्राद्ध आहेत, काही आयन श्राद्ध आहेत, गोष्टी श्राद्ध आहेत, चटश्राद्ध आहेत, नांदी श्राद्ध आहेत, भरणी श्राद्ध आहेत, अनेक प्रकारची श्राद्ध आहेत. मृत्यू पश्चात 10व्या दिवशी श्राद्ध आहे, 11व्या दिवशी आहे, 12व्या दिवशी आहे, प्रत्येक दिवशी एका पिंडाचं दान आहे, 13व्या दिवशी वेगळ्या प्रकारचं श्राद्ध आहे, 14व्या दिवशी श्राद्ध आहे, 18व्या दिवशी पाक्षिक श्राद्ध आहे, प्रत्येक महिन्याला मासिक श्राद्ध आहे, 3 महिने पूर्ण झाले असताना त्रैमासिक श्राद्ध आहे, 6 महिने पूर्ण झाले असताना अयन श्राद्ध आहे, वर्ष पूर्ण व्हायच्या आदल्या तिथीला उणाब्दिक श्राद्ध आहे, वर्ष ज्या तिथीला पूर्ण होतं त्या तिथीला अब्दिक श्राद्ध किंवा वर्षपूर्ती श्राद्ध आहे. अशा या वर्षपूर्ती श्राद्धाच्या निमित्तानं आज या ठिकाणी आपण या सेवेकरता प्रवृत्त झालेलो आहोत. जीवाला जीवत्व दशेतून मुक्ती जर कधी मिळत असेल ना, तर ती वार्षिक श्राद्धाच्या नंतर मिळते. जीवाचा तोपर्यंतचा जो प्रवास आहे, म्हणजे मृत्यू पश्चात यमलोकापर्यंत जात असताना त्याला 1 वर्षाचा कालखंड लागतो. ज्या तिथीला मृत्यू झालेला आहे त्या तिथीपासून त्याचा हा जो मार्ग आहे, हा मार्गक्रमण करायला सुरुवात होते. मार्गक्रमण करत असताना जीवनभर जर त्या जीवानं पुण्य केलेलं असेल तर तो त्याचा मार्ग जो आहे ना, तो सुखकर असतो, सुखरूप असतो. आणि जर पाप केलेलं असेल ना, तर ज्ञानोबराय तुकोबराय आदी करून संत मंडळी सांगतात की हा जो प्रवास आहे ना, हा प्रवास खडतर आहे किंवा कठीण आहे. जीवानं जर जीवनामध्ये पाप केलेलं असेल आणि पापाच्या पश्चात जर त्याचा मृत्यू झाला तर हे यमाचे दास, यमाचे किंकर त्याला नेत असताना कसं नेतात, तुकोबरायांनी फार गोड सांगितलं. मारिती तोडीती झोडीती, मारतात तोडतात झोडतात आणि मग निष्ठूर यमाचे किंकर बहुसाल, अनेक दिवस, अनेक वर्ष, अनेक वेळ त्याला मारत तोडत झोडत, किंवा ज्ञानोबरायांच्या भाषेत सांगायचं ठरलं तर तो जो यममार्ग आहे ना, यमाचा मार्ग आहे ना, तो फार कठीण आहे. ज्ञानोबरायांनी सांगितलं अशिपत्र खड्ग, म्हणजे दुधारी जी शस्त्र आहेत ना, त्या दुधारी शस्त्राचा रस्ता आहे. आपण एखादं ऊसाचं शेत असेल, ऊसाचं ऊस दोन्ही बाजूने मोठा झालेला ऊस असेल आणि त्या ऊसातून पैल तीराला आपल्याला जायचं असेल, त्या सरीतून, त्या ऊसाच्या सरीतून पैल तीराला जायचं असेल, तर ते ऊसाची पाती जशी कापत राहतात ना शरीराला, तसं हा जो यममार्ग आहे ना, पाप केलेला असेल तर, बरं पाप जर केलेलं असेल तर ह्या ऊसाच्या पात्यासारखी तलवारीची खड्गाची पाती आहेत आणि ती पाती दोन्ही बाजूने आहेत. जीव त्याच्यामधून जात असतो. त्याची जाण्याची इच्छा होत असेल का? मधून जाण्याची इच्छा होत असेल का? आपण ऊसाची पाती अंगाला लागू नये म्हणून कपडे परिधान करतो किंवा तोंडाला वगैरे बांधून घेतो, मग त्याच्यातून जायचा प्रयत्न करतो. तसं या अशिपत्र खड्गवनातून जाण्याची इच्छा जीवाला आहे का? जीवाला इच्छा नाही, पण त्याच्या प्रारब्ध कर्मानं, म्हणजे त्यानं जे कर्म केलेले आहे त्या कर्माच्या योगानं त्याला त्या रस्त्यावरून जावं लागणार आहे. तो जर नाही गेला तर यमाचे किंकर काय करतात? मग बांधतात
दोन्ही बाजूनं बांधतात, त्याला मारतात. मारून जर ऐकलं तर ठीक आहे, अनिल महाराज मारून जर ऐकलं, मारता मारता जर तो पुढे चालत राहिला तर ठीक आहे. जर मारताना नाही ऐकलं तर पुढची पद्धत वापरतात, तोडी ती. मग तोडतात. हे शरीराचे जे अवयव आहेत ना, त्या अवयवाला तोडायला सुरुवात करतात. कधी बोट तोडतात, मग 2 बोट तोडतात, मग 4 बोट, मग मनगटातूनच तोडतात. असं तोडता तोडता सुद्धा जरी नाही ऐकलं ना, तर तुकोबऱ्यांची पुढची भाषा फार गोड आहे. तुकोबराय म्हणतात, जर एवढं करून तो जीव त्या आशीपत्र खड्ग वनातून जात नसेल, त्या ताम्रपटावरून जर तो जात नसेल, तांब्याच्या तापलेल्या भूमीवरून जर तो जात नसेल, त्या रवरव कुंभीपाक नावाच्या नरकातून जर त्याला जायला त्रास होत असेल किंवा त्याला जाऊ वाटत नसेल, तर पुढचा प्रकार यमाच्या किंकराचा, यमाच्या दासांचा फार गोड सांगितलेलं आहे तुकोबरांनी. ऐकायला फार मजा वाटते, ऐकायला मजा वाटते, पण प्रत्यक्षात तिथं गेल्याच्या नंतर किती हाल होत असतील याचा थोडासा विचार करा. अगोदर मारतात, मग तोडतात. तेही करून जर नाही ऐकलं ना, तर मग झोडीती. झोडणं हा प्रकार तुम्हाला माहिती आहे का? झोडणं तुम्ही फडा बनवताना पाहिलेला आहे? फडा कशाची फांदी असते होती अनिल महाराज? शिंदीच्या झाडाची ती फांदी असते, आणि ती फांदी तोडून घरी आणली जाते. घरी आणल्याच्या नंतर आदिनाथ महाराज तिला झोडलं जातं. झोडलं म्हणजे तिचे तुकडे तर होऊन द्यायचे नाहीत, तुकडे तुकडे नाही झाली पाहिजे. ती फांदी जशीच्या तशी राहिली पाहिजे, फक्त ती चिरली पाहिजे. हा, चिवऱ्या 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 झाल्या पाहिजेत, त्याला झोडणं असं म्हणतात. काय म्हणतात? झोडणार. हे यमाचे किंकर आहेत ना, हे यमाचे किंकर जीव जर त्या मार्गावरून चालेना गेला तर मग झोडायला सुरुवात करतात. मारिती, तोडीती, झोडीती, झोडतात. बहुसाल, अनेक वर्ष, अनेक वेळेस अशा प्रकारचा प्रयत्न करतात. आणि मग तो जीव क्रमाक्रमानं पहिल्या महिन्याला कोणत्या ठिकाणी जातो, दुसऱ्या मासिकाला कोणत्या ठिकाणी जातो, तिसऱ्या मासिकाला कोणत्या ठिकाणी जातो, 6 महिने पूर्ण होत असताना त्याला कोणती नदी पार करावी लागते, या सगळ्याचं वर्णन धर्मशास्त्रामध्ये आपल्याला पाहायला सापडतं. आणि मग 1 वर्ष पूर्ण ज्या तिथीला होतं ना, आदिनाथ महाराज म्हणजे आज जे वार्षिक श्राद्ध आपण करतोय ना, आज वर्षपूर्ती श्राद्ध आहे, वार्षिक श्राद्ध आहे, या तिथीच्या दिवशी हा जो जीव आहे ना, मृत जीव, मृतात्मा, तो मृतात्मा यमलोकाच्या द्वारावरती म्हणजे वेशीवरती उभा असतो. यमाचे जे किंकर आहेत, यमाचे दास आहेत, त्यांनी दोन्ही बाजूने याला पकडलेलं असतं, धरलेलं असतं. चित्रगुप्त येतो आणि यमाच्या दरबारामध्ये याला घेऊन जातो. यमदेवतेच्या समोर तो चित्रगुप्त याला उभा करतो. यम त्याच्याकडं पाहतो, त्याच्या त्या स्वरूपाकडं, त्याच्या सगळ्या गोष्टींच्याकडं पाहतो. पाहिल्याच्या नंतर तो चित्रगुप्ताला विचारतो, का रे बाबा, याला 1 वर्ष पर्यंत तू इथपर्यंत आणलेला आहे, याचं पाप किती आणि याचं पुण्य किती, याचा हिशोब कर. आजचा जो दिवस आहे ना, आजचा दिवस म्हणजे वार्षिक श्राद्धाच्या दिवशीचा जो दिवस आहे ना, त्या मृतात्म्याच्या दृष्टिकोनातून पाप पुण्याची बेरीज वजाबाकी करण्याचा दिवस आहे. आजच्या दिवशी पाप पुण्याची बेरीज वजाबाकी असते. यमलोकामध्ये यम आपल्या सिंहासनावरती बसलेला आहे, हातामध्ये दंड आहे. चित्रगुप्त ती वही काढतो, चित्रगुप्त वही काढतो आणि वही काढल्याच्या नंतर तो हिशोब करायला सुरुवात करतो. यानं याच्या जीवनामध्ये धर्माचं पालन किती केलं, अधर्माचं आचरण किती केलं, धर्माचं पालन करत असताना झालेलं पुण्य आणि अधर्माचं आचरण करत असताना झालेलं पाप, याची बेरीज केली जाते, याची वजाबाकी केली जाते. आणि शिल्लक जर पुण्य राहिलं ना, शिल्लक जर पुण्य राहिलं तर त्याला पुढचा जन्म सुखकर जावा याच्यासाठी चांगल्या योनीमध्ये त्याला जन्म भेटतो. आणि जर पाप जास्त असेल ना, तर मग त्याला जन्म घ्यावा लागतो. कशामध्ये? 84 लक्ष योनी, त्याच्यामध्ये कृमी आहेत, कीटक आहेत, पशु आहेत, पक्षी आहेत, हिंस्र पशु आहेत, हिंस्र पक्षी आहेत. या कीटकांच्या मध्ये, या कृमींच्या मध्ये त्याला जन्म घ्यावा लागतो. कधी? जर पापाचा संचय जास्त असेल. पुण्याचा संचय जास्त असेल तर त्याला पुण्यवान देह प्राप्त होतो, सुखकर देह प्राप्त होतो. किंवा स्वर्गातल्या लोकांचा जो देह आहे, तो पवित्र असणारा देह त्यांना तो प्राप्त होतो. आणि ज्या वेळेस पाप आणि पुण्य दोन समान होतात, म्हणजे पापही तितकंच आहे आणि पुण्यही तितकंच आहे, पापही तितकंच आहे आणि पुण्यही तितकंच आहे, असं ज्या वेळेस घडतं ना,
असं ज्यावेळेस घडतं त्यावेळेस त्या जीवाला मनुष्य देह प्राप्त होत असतो. माझा सांगायचा उद्देश, सांगायचा हेतू इथं आहे की तो जो जीव आहे ना, मृतात्मा, वार्षिक श्राद्धाच्या तिथीच्या दिवशी यमाच्या दरबारामध्ये असतो आणि त्याची बेरीज वजाबाकी त्या ठिकाणी सुरू असते. जीवाचं जीवन जे आहे ना, जीव जीवन जगत असताना त्याच्या जीवन जगण्याची एक पद्धत आहे. प्रत्येक जीवाची जीवन जगण्याची पद्धत आहे. प्रत्येक जीव जीवन जगत असताना एका विचार प्रणालीनं जीवन जगत असतो. जगातल्या प्रत्येक जीवाला वाटतं माझ्या जीवनामध्ये सुख आलं पाहिजे, सुख, माझ्या जीवनामध्ये समाधान आलं पाहिजे, नवे नवे मी सुखरूप असलो पाहिजे, अशी प्रत्येक जीवाची अंतःकरणातली इच्छा आहे. अगदी मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत प्रत्येक जीवाचं आचरण पहा, प्रत्येक जीवाची कृती पहा. ती कृती सुखाच्या दिशेनं असलेली आपल्याला पाहायला भेटते. मुंगी साखरेचा दाना शोधते. कशासाठी शोधते हो? साखरेचा दाना. बरं, साखरेचा दाना मुंगीला सापडला, सापडल्याच्या नंतर तो दाना तिच्या वजनापेक्षा जास्त मोठा आहे गुरुजी, आणि मग तो दाना आपल्या छोट्याशा तोंडामध्ये ती पकडते आणि पकडून साठवायचं जे तिचं ठिकाण आहे, तिचं जे बीळ आहे, त्या बिळामध्ये ती घेऊन जाण्याचा प्रयत्न करते. तिचं जे बीळ आहे ते बीळ उंच भागावरती आहे, साखरेचा दाना खालच्या भागामध्ये सापडला, तो वाहून वरच्या भागामध्ये न्यायचा आहे. हे करत असताना हजार वेळेस ती मुंगी वरती चढण्याचा प्रयत्न करते. पुन्हा वरती जात असताना तिच्या तोंडातला तो साखरेचा दाना खाली पडतो. पुन्हा मुंगी परत येते, पुन्हा तो साखरेचा दाना उचलते, पुन्हा त्या बिळाच्या दिशेनं जाण्याचा प्रयत्न करते. माझा महत्वाचा प्रश्न इथं आहे, माझ्याकडे लक्ष द्या. माझा महत्वाचा प्रश्न इथं आहे, मुंगीचा हा आटापिटा, हा अट्टहास कशासाठी चाललेला आहे हो? मुंगी साखरेच्या दाण्याचा शोध कशासाठी घेते? साखरेच्या दाण्याच्या दिशेनं का धावते? साखरेच्या दाण्याला संरक्षित करण्याचा प्रयत्न का म्हणून करते? तिला वाटतंय हा साखरेचा दाना माझ्याकडे असेल तर मी सुखानं जीवन जगू शकते. म्हणजे त्या मुंगीचा जो जीवन प्रवास आहे ना, तो जीवन प्रवास साखरेच्या, गोडीच्या, अर्थात सुखाच्या दिशेनं असलेला आपल्याला पाहायला भेटतो. प्रत्येक जीवाचा विचार करा, प्रत्येक जीवाचा विचार करा. मुंगी असेल किंवा जीवांच्या मध्ये सगळ्यात मोठा ब्रह्मदेव असेल, मोठ्या पदावरती आहे म्हणून काय, ब्रह्मदेवाची तरी वाटचाल कोणत्या दिशेने आहे? ब्रह्मदेव का दुःखाच्या दिशेनं जातो का? त्याला वाटतं की त्याच्या जीवनामध्ये दुःख यावं? नाथ महाराजांना विचारा. नाथ महाराज सांगतात, अरे बाबा, या सगळ्या सृष्टीतले जेवढे सगळे जीव आहेत ना, या सगळ्या जीवांना सुखाची अपेक्षा तर आहेच, पण दुःख व्हावं असं कोणालाच वाटत नाही. मज लागे दुःख व्हावे, आयशे कोणी भावेना जीवे, असं जीवानं कुणीही इच्छा करत नाही. प्रत्येकाला वाटतंय माझ्या जीवनामध्ये सुख आलं पाहिजे, माझ्या जीवनामध्ये समाधान आलं पाहिजे, माझ्या जीवनामध्ये शांती आली पाहिजे, नवे नवे मी सुखरूप झालो पाहिजे, अशी प्रत्येक जीवाची इच्छा आहे. प्रत्येक जीवाचा प्रवास सुद्धा त्याच दिशेनं चाललेला आहे. फक्त दुर्दैव इथं आहे, प्रत्येक जीवाला सुखाची इच्छा आहे, दुर्दैव इथं आहे. माझ्याकडे थोडंसं लक्ष द्या, मला जास्त वेळ बोलायचं नाही. अगदी कमी वेळेमध्ये महत्वाचा विषय तुमच्या अंतःकरणापर्यंत मला पोहोचवायचा आहे. महत्वाचा विषय असा आहे, जीव प्रयत्न करतोय सुखासाठी, जीवाच्या अंतःकरणामध्ये अपेक्षा आहे मी सुखरूप झालो पाहिजे, पण जीवाचा हा जो प्रयत्न चाललेला आहे ना, हा प्रयत्न व्यर्थ चाललेला आहे. नवे नवे त्याचा जो मार्ग आहे ना, तो मार्ग चुकलेला आहे. आम्ही सुखाचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो, सुखाच्या दिशेनं जाण्याचा प्रयत्न करतो, पण सुख आपण शोधतो कुठं? त्रिगुणात्मक ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंच्या मध्ये, अर्थात संसारामध्ये आपण सुख शोधण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक जीव पहा, मला ही वस्तू मिळाल्याच्या नंतर सुख होईल, मला ती वस्तू मिळाल्याच्या नंतर सुख होईल. मुंगीला वाटतं साखरेचा दाना मिळाल्याच्या नंतर सुख होईल. हत्तीला वाटतं माझा सगळा समुदाय, हत्तींचा जो समुदाय, तो समुदाय एकत्र झाल्याच्या नंतर मी सुखरूप होईन. पण त्यांचं दुर्दैव, या सगळ्या वस्तू एकत्र करून सुद्धा त्यांना सुखाची अनुभूती किंवा सुखाचा अनुभव येत नाही. याचं महत्वाचं कारण असं आहे, आपण ज्याच्यामध्ये सुखाचा शोध घेतोय ना, त्याच्यामध्ये सुख असण्याची शक्यता बिलकुल सुद्धा नाही. जो ज्याचा स्थायी भाव असतो त्या स्थायी भावामध्ये कधीच बदल होत नाही. मला एक सांगा, एखाद्या व्यक्तीला पाण्याची गरज आहे, पाण्याची गरज आहे, त्याला पाणी प्यायची इच्छा आहे आणि त्याला वाटतं आपल्या कुटुंबाला, आपल्याला सगळ्याला पाणी भेटावं, म्हणून तो काय करतो? पाण्याचा शोध घ्यायला सुरुवात करतो
आणि मग पाणी ज्याला कळतं अशा व्यक्तीकडे तो जातो. त्याला पानाडी असं म्हटलं जातं बरं का. आदिनाथ महाराज त्याला पानाडी म्हणतात. तो पानाड्याचा शोध घेतो, पाण्याच्या शोधासाठी पानाड्याचा शोध घेतो, त्याच्याकडे जातो, त्याला वंदन नमस्कार वगैरे करतो आणि सांगतो बाबा काही करा पण शेती चांगली आहे, सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, मुलं चांगली आहेत, सोना चांगली आहेत, पण पिण्यासाठी पाणी नाही. आमच्याकडं जे सगळं कुटुंब आहे त्या कुटुंबासाठी पिण्यासाठी पाणी पुरत नाही. काही करा पण कमीत कमी प्यायला तरी पाणी आम्हाला भेटेल असं आम्हाला एखादा पॉइंट द्या, आम्हाला बोर घ्यायचा आहे, एखादा पॉइंट द्या. मग तो पानाडी, त्याला किती कळतं हा संशोधनाचा विषय, आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. मग तो पायाळू असो किंवा कसा असो तो जातो. कुणी नारळावर पाहतं, कुणी नारळावर बसून पाहतं, कुणी नारळ हातात घेऊन पाहतं, कोणी नारळावर तवा ठेवून त्याच्यावर बसून पाहतं. अनेक प्रकार आहेत गुरुजी. आणि हे सगळं करून मग तो पानाडी सांगतो या ठिकाणी पाणी आहे. एकाच्या वरती विश्वास बसत नाही. पुन्हा पुन्हा आणखी सांगतो, एका पानाड्यावरची विश्वास बसत नाही. पुन्हा म्हणतो आणखी चला गडावरती जाऊ, बाबांना घेऊन बाबांच्या हाताने नारळ फोडू. हे सगळे प्रकार केल्याच्या नंतर अनिल महाराज रात्रीच्या 2 वाजता बोरची गाडी येते. गाडी आल्याच्या नंतर इकडं तिकडं फिरून नाही ह्याच ठिकाणी बाबांनी दाखवलेलं आहे, याच ठिकाणी पानाड्यांनी दाखवलं, 2-4 जणांनी याच ठिकाणी पाणी सांगितलेलं आहे. आणि मग त्या ठिकाणी गाडी लावतो, नारळ फोडतो आणि अर्ध्या तासात 1 तासात तो बोर तयार होतो. पाणी लागतं, पाणी भरपूर लागतं. आणि पाणी भरपूर लागल्याच्या नंतर आनंदी होतो. दुसऱ्या दिवशी जाऊन मोटर आणतो आणि त्याच्यामध्ये टाकतो. आबा टाकल्याच्या नंतर ते मोटर पाणी सुद्धा बाहेर फेकते. पण याचं दुर्दैव, याला पिण्यासाठी पाणी पाहिजे होतं पण त्या बोरला पाणी लागतं खारट पाणी लागतं. आता मला एक सांगा, याला गोड पाणी पाहिजे. कसं पाहिजे? गोड पाणी पाहिजे. मग यानं कोणत्या कारखान्याची साखर आणून त्या बोरमध्ये ओतल्याच्या नंतर गोड पाणी होईल? बोला ना मंडपवाले दादा, सिस्टीमवाले दादा बोला. कोणत्या कारखान्याची आणल्यावर साखर त्याच्यामध्ये टाकल्यावर क्विंटल टाका, 10 क्विंटल टाका, 20 क्विंटल टाका, 50 क्विंटल टाका, 100 क्विंटल टाका, कधी गोड पाणी त्या बोरचं येईल हो? कधी येईल? येऊ शकत नाही. काय येऊ शकत नाही? अहो त्या पाण्याचा जो झरा आहे ना, त्या पाण्याचा झरा तो खाऱ्या पाण्याचा आहे, तिथं गोड पाणी येऊ शकत नाही. काही प्रयत्न केला तरी येऊ शकत नाही. दुसरी गोष्ट ज्ञानोबरायांच्या भाषेतच सांगायचं ठरलं ना तर ज्ञानोबराय म्हणतात कडुलिंबाचं झाड आहे, त्या कडुलिंबाच्या झाडाला किती वर्ष आपण गुळ घातल्याच्या नंतर, गुळ साखर घातल्याच्या नंतर त्या कडुलिंबाचा पाला गोड लागण्याची शक्यता आहे नाही. ज्याचं मूळच कडू आहे त्याचं गोड लागण्याचा संबंध येत नाही. तसं जीव ज्याच्यामध्ये सुखाचा शोध घेण्याचा प्रयत्न करतोय ना त्याच्यामध्ये सुख असण्याची शक्यता नाही. कारण त्याचं जे मूळ आहे ना त्याचं मूळ दुःखाचं आहे. संसार दुःख मूळ. संसार कसा आहे? संसार दुःख मूळ चौकडे इंगळा. संसार दुःख मूळ चौकडे इंगळा. विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. क्रोध लोभ सोनी पाठी लागले ओढाळे. काम क्रोध लोभ शोणी पाठी लागले ओढाळे. शरणात जावो भवनामी शरणात जावो. दृष्टी देईल निर्मळ दृष्टी देईल धर्माचा घोष दैवाचा देव बाबा उपकारी. अंधाऱ्या दृष्टी देतो त्याचे नाव उच्चारी. संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ. विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. संसाराचं मूळ दुःखाचं आहे. तुकोबाराय सांगतात या संसारामध्ये सुखाची आणि दुःखाची बेरीज वजाबाकी करायचं जर ठरलं ना तर दुःख पर्वता एवढं आहे आणि सुख पाहता बाबा दुःख पर्वताय म्हणे. दुःख पर्वताय म्हणे. दुःख पर्वताय म्हणे. सुख पाहता बाबा दुःख पर्वताय म्हणे. दुःख पर्वताय म्हणे. दुःख पर्वताय म्हणे.
सुखाची आणि दुःखाची बेरीज वजाबाकी करू संसारामध्ये किती दुःख आहे आणि किती सुख आहे. तुकोबारांनी फार उत्तम उदाहरण दिलं. तुकोबाराय म्हणतात पर्वता इतकं दुःख आहे आणि जवसा इतकं सुख आहे. दुःख पाहता पर्वता एवढे, सुख पाहायचं ठरलं तर जवसा एवढं. याचं इतकं प्रमाण या संसारामध्ये आपल्याला पाहायला भेटतं. ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये एक दृष्टांत सुद्धा फार गोड दिलेला आहे. ज्ञानोबराय म्हणतात एखादा तहानलेला व्यक्ती जंगलातून जात असताना, अरण्यातून जात असताना, तो तहानेनं व्याकुळ झालेला आहे. डोक्यावरती मोळी आहे, संसार उपयोगी साधन म्हणून मोळी डोक्यावरती घेतलेली लाकडाची, आणि त्या जंगलातून चालतोय. चालत असताना ऊन पडलेलं असल्यामुळे तहान लागलेली आहे. आता मी जाईन माझ्या झोपडीकडं, घराकडे जाईन, तिथे गेल्याच्या नंतर मोळी खाली टेकवेन आणि मग पाणी पिईन असं संकल्प मनात करतोय. पण चालत असताना अचानक एखादा सिंह, एखादा वाघ पाठीमागं लागतो, मोळी टाकून देतो, धावायला सुरुवात करतो. धावता धावता इतका धावतो, इतका धावतो, वाघाच्या भीतीनं का कमी धावत असेल का? पाठीमागं फक्त वाघाची अफवा आपल्याकडे होती तर आपण रात्रीचं बाहेर निघत नव्हतो. दारे नाही, काहीच नाही, सगळंच आपण बंद करून टाकलेलं होतं. म्हणजे आमच्या आदिनाथ महाराजांनी तर ते शस्त्र तयार केलं होतं वाघाला मारायला. वाघाचं नाव म्हणजे वाघ 100, 200, 500 किलोमीटर वरती असेल कुठं माहित नाही आपल्याला, पण त्याची फक्त संकल्पना इकडं रुजली, त्याचा प्रचार प्रसार झाला आणि त्याचा परिणाम असा झाला, इतकी भीती मनामध्ये बसली. तो वाघ त्याच्या पाठीमागे लागला, धावायला लागला, धावायला लागला. धावता धावता त्याचे दोन्ही पावलं एका विहिरीमध्ये निघून गेले. त्याला दिसले नाही, समजलं नाही, कळलं नाही. दोन्ही पावलं विहिरीत गेले. दोन्ही पाय विहिरीत जात असताना त्याच्या लक्षात आलं आता आपण विहिरीमध्ये पडणार आहेत. पण पडत असताना त्याला वाटलं वाचण्यासाठी काहीतरी प्रयत्न करावा. हातात आलेली त्या वडाची जी पारंबी आहे ना, ती पारंबी हातात पकडली आणि तसाच विहिरीत लटकून राहिला. 2-5 मिनिटं झाल्याच्या नंतर तो खाली पाहतो. त्यानं विचार केला आता खाली उतरावं विहिरीमध्ये, पाण्यामध्ये, आणि पाण्यात एखादी ठेप पाहून त्या ठेपीवरती बसून राहावं. कुणीतरी येईल आपल्याला वाचवेल म्हणून तो त्या पाण्याकडं खाली पाहतो. दादा पाण्याकडं पाहत असताना त्याला खाली काय दिसतं? भला मोठा नाग खाली फणा काढून बसलेला आहे. यानं फक्त खाली उतरायचं टाइम, लगेच दंश करणार आणि लगेच याचा मृत्यू होणार. त्याला खाली पाहिलं तर नाग दिसलं. काठाकडं पाहिलं, काठाकडं, विहिरीच्या काठाकडं, तर तो जो पाठीमागं लागलेला वाघ आहे ना, तो वाघ पाठीमागून येऊन उभा राहिलेला आहे. एवढ्यात काय झालं, तो इकडं तिकडं पाहत असताना ती पारंबी हल्ली, पारंबी, आणि पारंबी हल्ल्याच्या नंतर त्या पारंबीच्या वरच्या फांदीला ज्या आग्यामोहोळ आहे ना, आग्यामोहोळ, त्या आग्यामोहोळ हल्लं आणि त्याच्या माश्या उठल्या. माश्या उठल्याच्या नंतर त्या माश्या काय आपल्याला आशीर्वाद देतात का? आग्यामोहोळाच्या माश्या उठल्या आशीर्वाद देतील का? त्या माश्या उठल्या, कुणी आम्हाला उठवलं, कुणी आम्हाला डिस्टर्ब केलं म्हणून त्या धावल्या. कोणाच्याकडं? कीर्तनकाराकडं? नाही नाही, याच्याकडं पण धावतात. नाही असं नाही, याचं जर पाप जास्त असेल तर धावणारच, बदला घ्यायला येणार, ते सुट्टी नाही. आम्ही औषधाला म्हणून बरेच मोळ काढत होती. कमी पाप आहे का आमचं? हो युवराज गुरुजी, आठवड्यातून 2-4 तरी आपण गाव उठितो. या माग लागणारच आहे. त्या उठल्या आणि याच्याकडे धावल्या. याच्याकडे धावल्याच्या नंतर त्या माश्या अंगाला चावायला लागल्या, पण हात सोडता येईना. हात सोडावं तर खाली पडते. बरं तिथंच लटकून राहावं तर माश्या चावायला लागलेल्या आहेत. तेवढ्यात काय होतं, ती पारंबी हल्ल्यामुळं ते जे मोहळाचं पोळ आहे ना, ते पोळ तुटतं आणि त्या तुटलेल्या मोहळाच्या पोळ्यातून मधाचा जो थेंब आहे ना, तो मधाचा थेंब खाली येतो आणि खाली येणारा थेंब याला दिसतो. दिसल्याबरोबर तो जो आलेला थेंब आहे ना, हा आपल्या जिभेवरती घेतो. किती सुखाचा अनुभव याला येत असेल बरं. ज्ञानोबराय म्हणतात किती सुखाचा अनुभव याला येतो. तो मधाचा थेंब जिभेवरती पडल्याबरोबर ब्रह्मज्ञान झाल्याच्या नंतर जेवढा आनंद होतोय ना, तेवढा आनंद याला होतो. सगळं दुःख विसरून जातो. माशाचा होत त्याचं दुःख विसरतं, खाली नागोबा आहे त्याचं दुःख विसरतो, पाठीमागं वाघोबा आहे त्याचं सुद्धा दुःख विसरून जातो. संसारातलं असंच आहे, संसारात सुद्धा असंच आहे. इतकं सगळं दुःख आहे, पण कुठंतरी थोडस सुख असल्यासारखं वाटतं. सुखाचा आभास, तो आभास निर्माण होतो आणि त्याच्याच पाठीमागं जीवनभर धावत राहतो. सुखासाठी हा प्रयत्न करत राहतो. जिथं प्रयत्न करतोय तिथं सुख असण्याची शक्यता नाही. एक साधक
जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांना विचारतो, तुकोबाराय, आम्हाला सुखाची गरज आहे, आम्हाला सुखाची इच्छा आहे, प्रत्येक जीव सुखाच्या दिशेने जायचा प्रयत्न करतोय, पण त्याला सुखाचा पत्ता, सुखाचा मार्ग सापडत नाही, तुम्ही सांगा सुख कुठे आहे? तुकोबारायांनी सांगितलं, ऐक दादा, सुख फक्त या विश्वामध्ये दोनच ठिकाणी आहे. पहिलं ठिकाण आहे देव आणि दुसरं आहे संत. एक तर देवाच्या ठिकाणी सुख आहे किंवा संतांच्या ठिकाणी सुख आहे. देवाच्याकडचं सुख सांगत असताना तुकोबाराय सांगतात, माझ्या पांडुरंगासारखा दुसरा सुखरूप या विश्वामध्ये कोणीच नाही. सुखरूप ऐसा तुझ्या कोणी सांगा, माझ्या पांडुरंगासारखा. आणि संतांच्याकडचं सुख सांगत असताना सुख वसे हे ठाई बहु पायी संताच्या, बहु पायी संताच्या, बहु पायी संता. सुख वसे ठाई बहु पायी संताच्या, बहु पायी संताच्या, बहु पायी संता. दोन ठिकाणी सुख आहे, दोन ठिकाणी. माझ्याकडे लक्ष द्या. बरोबर 11:35 झालेले आहेत, म्हणजे माझ्याकडे किती वेळ आहे? 25 मिनिटं बाकी आहेत. 25 मिनिटांमध्ये मी तुमची रजा घेणार आहे. थोडंसं लक्ष द्या. सुख दोन ठिकाणी आहे. पहिलं ठिकाण आहे देव, देवाच्या ठिकाणी सुख आहे. सुखरूप ऐसा तुझ्या कोणी सांगा, माझ्या पांडुरंगासारखा. माझ्या पांडुरंगासारखा सुखरूप या विश्वामध्ये मला दुसरा कोणीही पाहायला भेटत नाही. किंवा त्या परमात्म्याचं स्वरूप सांगत असताना श्रुती मातेनं, वेदाने सुद्धा सांगितलेलं आहे, तो कसा आहे? सतरूप आहे, चिदरूप आहे आणि आनंद रूप आहे. आनंद रूपता, सतरूपता आणि चिदरूपता ही त्या परमात्म्याच्याकडे लावून दिलेली आहे. दुसरी सुखरूप वस्तू आहे संत. संतांच्याकडे सुख आहे. सुख वशे हेची ठाई बहुपायी संतांची आहे. संतांच्या पायावरती सुख वास करतं. म्हणून जीवाला जर सुखाची अपेक्षा असेल तर ज्याच्याकडं सुख आहे त्याच्याकडं जीवानं गेलं पाहिजे. म्हणजे देवाकडे जा किंवा संतांकडे जा. जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज सांगतात, देव आणि संत दोघांच्या मध्ये भेद नाही, दोघं एकच आहेत. म्हणून तुम्हाला सुखाची अपेक्षा असेल तर तुम्ही त्याच्याकडे जा. अभंगाचं 3रं चरण. सांगतायत, देवाच्याकडं सुख आहे आणि संतांच्याकडं सुख आहे. कसं? देव आणि संत हे वेगळे नाहीत. तेची देव, तेची भक्त, तेची देव भक्त भेदाभेद. देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा, निमित्त त्या प्रतिमा, निमित्त त्या प्रतिमा. देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा, निमित्त त्या प्रतिमा, निमित्त त्या प्रतिमा. जे देवच आहेत ना,
प्रतिमा म्हणजे त्यांचा जो आकार आहे तो आकार भिन्न भिन्न प्रकारचा आहे. तोच देव तोच भक्त, भेदाभेद नाही ज्यात. भेद आणि अभेद याच्या पलीकडची अवस्था ज्यांना प्राप्त झालेली आहे ना, अशा संतांच्याकडं आणि अशा देवाच्याकडं आपल्याला सुखाच्या अपेक्षेनं जाता येणं शक्य आहे. त्यांच्याकडे जर गेलो तरच आपल्याला सुखरूप असणारी जी अवस्था आहे, दुःख बीज विरहित जे सुख आहे ते सुख मिळण्याची शक्यता आहे, इतरत्र मिळू शकत नाही. तो साधक जगद्गुरु संत श्री तुकोबरांना विचारतो, तुकोबर आहे, देवाची वेळ झाली, संतांची भेट झाली का तुम्ही म्हणतात दुःख बीज विरहित सुख मिळतं, मग आम्हाला एक सांगा, आम्ही या सुखाचे अधिकारी आहोत का? कारण जर अधिकार नसेल तर आम्हाला हे कसं मिळणार? आम्हाला अधिकार आहे का? एक गोष्ट बोलू का? अधिकार सांगत असताना धर्मशास्त्रानं व वेदांत शास्त्रानं अधिकाराची व्याख्या, अधिकारी कोणाला म्हटलं जातो? कोणाला अधिकारी म्हणायचं? अधिकारी आहे, विषय आहे, प्रयोजन आहे आणि संबंध आहे. 4 घटक आहेत. या 4 घटकामधील पहिला घटक अधिकारी. कोणाला अधिकारी म्हणायचं? कोणाला अधिकारी म्हणायचं? ज्या जीवानं अंतःकरणामधला मलदोष निवृत्त केलेला आहे, अंतःकरणातला विक्षेप दोष निवृत्त केला आहे आणि आवरण निवृत्ती करता जो साधन चतुष्टय युक्त आहे त्याला वेदांत शास्त्राचा अधिकारी असं म्हटलं जातं. त्याला वेदांत शास्त्राचा अधिकारी म्हणतात. म्हणजे अंतःकरणातला अगोदर मलदोष गेला पाहिजे, विक्षेप दोष गेला पाहिजे, आवरण दोष निवृत्तीची इच्छा, तीव्र इच्छा मनामध्ये असली पाहिजे, चित्तामध्ये असली पाहिजे, तर तो त्या विषयामध्ये प्रवृत्त होईल किंवा त्या श्रवणामध्ये प्रवृत्त होईल, त्या सेवेमध्ये प्रवृत्त होईल. अन्यथा त्याच्यामध्ये त्याची प्रवृत्ती असण्याची शक्यता बिलकुल सुद्धा सांगितली जात नाही. मलदोष जाणं म्हणजे काय? कशाला म्हणायचं मलदोष? ऐका, माझ्याकडे थोडंसं लक्ष द्या. वेदांत शास्त्रातली प्रक्रिया आहे, प्रक्रिया अतिशय सोपी आहे, तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये सांगतो. मलदोष कशाला म्हणायचं? अनंत काळामध्ये आपण जे अनेक जन्म घेतले, 184 योनीमध्ये, हे सगळे जन्म घेत असताना काही इष्ट संस्कार आपल्यावरती झाले, काही अनिष्ट संस्कार आपल्यावरती झाले. जे अनिष्ट संस्कार जीवाच्या वरती झालेले आहेत, या अनिष्ट संस्काराच्या योगानं निषिद्ध कर्म करण्याची वासना जीवाच्या अंतःकरणामध्ये जी आहे ना, तिला मल असं म्हटलं जातं. आपण निषिद्ध कर्म करण्याची आपली इच्छा नसली तरी सुद्धा प्रवृत्ती त्याच्यामध्ये कधी कधी होत असते. पहा, कधी कधी वारकरी लोक सुद्धा पंढरपूरला जातात, आळंदीला जातात, म्हणजे कार्तिकी वारीला जातात, आषाढी वारीला जातात. आळंदीमध्ये गेल्याच्या नंतर, पंढरपूरमध्ये गेल्याच्या नंतर पांडुरंगाचं दर्शन घ्यायची इच्छा आहे, भजन करायची इच्छा आहे, या चांगल्या इच्छा त्याच्या अंतःकरणामध्ये आहेत. पण हे सगळं असताना सुद्धा कधी कधी निषिद्ध कर्म करण्याची वासना तिथं गेल्याच्या नंतर सुद्धा मनामध्ये येते ना. म्हणजे रस्त्यानं चालत असताना आपल्याला वाटतं गळ्यामध्ये घालायला आपल्याला माळ असावी, बरं का, आबा गळ्यामध्ये घालायला माळ असावी असं वाटतं. मग आपण काय करतो? माळीवाल्याकडे जातो. माळीवाल्याकडे गेल्याच्या नंतर आपण त्याला विचारतो, का हो दादा, या माळीची किंमत काय? तो माळीची किंमत सांगतो. पण माळीची किंमत ऐकल्याच्या नंतर आपल्याला वाटतं एवढ्या पैशाला ही माळ कशाला घ्यायची विकत? मग आपण ही जर त्याला न विचारता सोप्या शब्दात सांगू का गुरुजी, सोप्या शब्दात, तिथे गेल्याच्या नंतर जर आपल्याला वाटलं ही माळ पैसे न देता आपल्या खिशात घालावी असं जर वाटलं, तर समजून घ्यायचं आपल्या कपाळाला बुक्का असला, आपल्या गळ्यात माळ असली, आपल्या कपाळाला बुक्का असला, आपल्या गळ्यात माळ असली, आपल्या हातात ज्ञानेश्वरी असली ना, तरी सुद्धा आपली निषिद्ध कर्म करण्याची जी वासना आहे ती वासना आणखी निवृत्त झालेली नाही. अहो, लोकांची कोटीची वस्तू असू द्यात, कोटीची, ती न विचारता न मागता घ्यायची इच्छा जर मनामध्ये आली ना, तर समजून घ्यायचं पाठीमागच्या जन्मात आपण जे पाप केलं ना, त्या पापाचं फळ आपल्याला तिथं ज्ञानोबरायांच्या दारात जाऊन सुद्धा माळ उचलावी वाटली, ज्ञानोबरायांच्या दारात जाऊन सुद्धा तो गंधाचा डब्बा उचलावा वाटलं. किंमत किती असते? किंमत छोटी असते, फारशी किंमत नसते त्याची किती किंमत असते, पण ती उचलायची इच्छा निर्माण होणं ही निषिद्ध कर्म करण्याची वासना आहे. हे विहित कर्म नाही, निषिद्ध कर्म करणं, निषिद्ध कर्म आहे. आणि ही वासना ज्याच्या अंतःकरणामध्ये आहे ना, त्याला मलदोष असं म्हटलं जातं. या मलदोषाच्या निवृत्ती करता वेदांत शास्त्रानं उपाय सांगितला. तुम्ही काय करावं मलदोषाच्या निवृत्ती करता? निष्काम भावनेनं वेदविहित जे कर्म आहे
ते वेदविहित कर्म करावं. म्हणजे तुम्ही जर ब्राह्मण असाल तर षटकर्म करा, तुम्ही क्षत्रिय असाल तर तुम्हाला जे सांगितलेले 6 कर्म आहेत ती 6 कर्म करा, तुम्ही वैश्य असाल तर तुम्हाला जे सांगितलेलं ते कर्म तुम्ही करा. आपापल्या वाट्याला जे आलेलं कर्म आहे ते कर्म निष्काम भावनेनं, जगद्गुरु संत श्री तुकोबरायांचे एक अभंग आहे, जे जे काही करीतो देवा ते ते सेवा समर्पितो, भेद नाही सर्वात मना, नारायणा तुझ मज. या अभंगाचं संपूर्ण चिंतन पाहून घ्या. तुकोबराय म्हणतात, अशी कोणत्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता जर वेदविहित कर्म आपण केलं तर निषिद्ध कर्म करण्याची ही जी अनंत काळातली वासना आहे ना मनामध्ये, ही वासना निघून जाईल. राहता राहता राहील कोणती? चित्ताची चंचलता शिल्लक राहील. ही चित्ताची चंचलता जाण्यासाठी वेदांत शास्त्रानं मार्ग सांगितला. चित्ताची चंचलता घालवायची असेल तर तुम्ही निष्काम उपासना करा. उपासना म्हणजे नामचिंतन असेल, ज्ञानेश्वरी पारायण असेल, गाथेचं पारायण असेल, किंवा आणखी कोणत्या पद्धतीनं त्या भगवंताची निष्काम भावनेनं उपासना करा. तुमच्या चित्तातला हा विक्षेप नावाचा दोष निवृत्त होऊन जाईल. आणि आवरण दोष निवृत्ती करता मग तुम्ही साधन चतुष्टय युक्त व्हाल. साधन चतुष्टय म्हणजे काय हो? साधन चतुष्टय 4 प्रकारची साधन आहेत, त्याला साधन चतुष्टय असं म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये पहिला घटक आहे विवेक, दुसरा आहे वैराग्य, तिसरा आहे समाधी षटक, आणि चौथा, बोलत जा तुम्ही, बोलत जा, तुम्ही शिकलेले तुम्ही बोलत जा. पहिला आहे विवेक, दुसरा आहे वैराग्य, तिसरा आहे समाधी षटक, आणि चौथा आहे मुमुक्षुता. कशाला म्हणायचं मुमुक्षुता? कशाला म्हणायचं विवेक? तुम्ही आम्ही ज्याला विवेक म्हणतो त्याला वेदांत शास्त्र विवेक म्हणतंय का? नाही, त्याला वेदांत शास्त्र विवेक म्हणत नाही. विवेकाची व्याख्या वेदांत शास्त्रानं वेगळी केलेली आहे. जीवाला हा अधिकार प्राप्त व्हावा म्हणून त्यानं साधन चतुष्टय युक्त झालं पाहिजे. साधन चतुष्टयातला दुसरा घटक आहे वैराग्य. वैराग्य हे वैराग्य जोपर्यंत जीवाच्याकडे येत नाही ना तोपर्यंत तो जीव त्या साधनामध्ये प्रवृत्त होत नाही. म्हणजे आत्मस्वरूपाचं जे अज्ञान जीवाच्याकडे आहे त्या अज्ञान निवृत्ती करता त्याची प्रवृत्ती होत नाही. वैराग्य कशाला म्हणायचं? वैराग्य वैराग्य तुम्ही आम्ही ज्याला म्हणतो त्याला वैराग्य नाही म्हणत. जटा वाढवणं, दाढी वाढवणं, भगवे कपडे घालणं हे काय वैराग्याचे लक्षण आहेत का? नाही ना, हे अतिव्याप्त होतात, अतिव्याप्त लक्षण होतात. हे वरून वरून घेतलेला वेश आहे याचा आणि अंतःकरणातल्या वैराग्याचा बिलकुल सुद्धा संबंध नाही. वैराग्याची व्याख्या करत असताना सांगितलं, इहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत, इहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगाच्या त्यागाविषयीची जी इच्छा अंतःकरणामध्ये आहे त्या इच्छेला शास्त्र वैराग्य असं म्हणतं. तुम्ही आम्ही ज्याला वैराग्य म्हणतो त्याला शास्त्र वैराग्य म्हणत नाही. भोग अनुकूल असावेत, भोग अनुकूल असावेत, भोग उपलब्ध असावेत, ते भोग उपभोगण्यासाठी शारीरिक सामर्थ्य सुद्धा असावं, आणि मग त्या भोगांच्या विषयी त्यागाची इच्छा मनामध्ये निर्माण व्हावी, त्याला वैराग्य असं म्हटलं जातं. विषय उपलब्ध आहे पण उपभोगण्यासाठी शरीराची साथ नाही, देहाची साथ नाही, तिथं सुद्धा वैराग्य म्हणता येत नाही. एखादा व्यक्ती वयानं वृद्ध होऊन जातो, वृद्धापकाळ त्याच्या जवळ येतो, आणि वृद्धापकाळ जवळ आल्याच्या नंतर त्याच्या तोंडातले सगळे दात, आता सगळीच इंद्रिय एक एक करता निघून जातात, दात पडून जातात, आणि दात पडल्याच्या नंतर तो म्हणतो मला करंजा आवडत नाहीत, मला शंकरपाळ्या आवडत नाही. अरे चावतच नाही तर आवडत का? आवडायचा काय संबंध आहे? मला ते बाकीचं सांगता येईना गुरुजी, बरं बाकीचं, त्याच्यामुळे मी आपलं दिवाळीतले पदार्थ घेतले. तुम्ही तुम्हाला जे समजायचे ते समजून घ्या. मला इथून नाही सांगता येणार ते, म्हणजे बाजूला आल्यावर सांगणं असं काही समजू नका. याला वैराग्य नाही म्हणा. वस्तू उपलब्ध असावी आणि उपलब्ध असलेली वस्तू ती त्यागण्याची इच्छा मनामध्ये निर्माण व्हावी, त्याला वैराग्य म्हणतात. सद्गुरु स्वामी तुळशीरामजी बाबा, एखाद्यानं कपडे करावेत, त्यांना कपडे एखाद्यानं करावेत, सुंदर कपडे, धोतर शर्ट वगैरे बाबांना द्यावा कोणीतरी, आणि दिल्याच्या नंतर बाबांनी अनिच्छेनं, म्हणजे इच्छा नाही ते अंगामध्ये घालण्याची, ते तुमच्या आग्रहास्तव त्यांनी परिधान केलं. थोडा वेळ ते धोतर गुंडाळलं, म्हणजे ते धोतर तर नेसतच नव्हते, आमच्यासारखं धोतर नेसत नव्हते, ते फक्त गुंडाळायचे आणि जसं असन तसं बांधायचे. फेटा तर बाबांचा फारच भारी होता बांधण्याची पद्धत. आणि ती वस्तू मिळालेली आहे, ती वस्तू
मिळालेली आहे, त्यांच्या मालकीची आहे. आता या वस्तूचं काय करायचं? ठेवून घ्यायचं, कपाट भरायचं, घर भरायचं, रूम भरायची, का काय करायचे? नाही. वैराग्य त्याला म्हणतात, ही जी वस्तू आहे ना, ही वस्तू मिळालेली वस्तू, आपल्याकडे असलेली वस्तू, लगेच हिची आपल्याला गरज नाही, टाकून देऊ. जाऊन द्या, कपड्याचं कपडे कोणी देते, सध्या कपडे कोणी देते, पण बोटातल्या मोद्या कोणी देतं का? सोनं सोनं कसं झाले आता? 70,000वर गेले वाटतं. कसं आहे सोनं? कसं आहे सोनं? सोनं पिवळं आहे म्हणते ती. वा, मग सोनं का हिरवं असतं का? कुठं पिवळंच असणार आहे ना. त्यागाची इच्छा. आता माझ्याकडे नाहीच तर मी काय त्यागणार आहे त्याला? बाबांच्या बोटामध्ये कोणीतरी मोदी घातली, घातल्याच्या नंतर ती उगा एक अर्धा सेकंदच बोटात ठेवली गणेशगुरी, आणि लगेच ती मिळालेली जी मोदी आहे ना, जवळ बसलेल्या व्यक्तीला ती देऊन टाकली. देणारा बोलतो, देणारा, बाबा मी तुम्हाला दिलेली आहे. बाबांनी त्याला स्पष्ट शब्दात सांगितलं. बाबाच्या शब्दात मला नाही सांगता यायचं. बाबाच्या शब्दात सांगू? बाबा शब्द सांगता येणार नाही असं नाही, पण तुम्हाला सहन नाही होणार. काल एक जण मला, दादा काय म्हणला, बाबा डोंगरावरून चलत यायचे खाली. मी म्हणलं मी पण येतो, पण बाबाच्या शिवाय देत होते ना, त्याशिवाय मी देईन, तुला सहन होत असलं तर बघ. काही अडचण आहे बंडू महाराज, काय चालेल काय? बाबा चलत होते, मला बाबा गांजा ओढत होते, मला काय ओढायला अडचण नाही. मी आता पैठण मधून मोठी चिली मांडली. एका टायमाला पावशेर गांजा बसला पाहिजे. एक सकाळी पेटवली, संध्याकाळपर्यंत 30 जमन का? वैराग्य, वैराग्य आपला विषय चाललेला आहे. कशाला वैराग्य म्हणायचं? कशाला वैराग्य म्हणायचं? प्राप्त असलेली जी वस्तू आहे, अनुकूल असलेली जी वस्तू आहे, त्या वस्तूच्या त्यागाची जी इच्छा मनामध्ये आहे जीवाच्या, त्या इच्छेला वैराग्य किंवा विरक्ती असं म्हटलं जातं. जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज सांगतात, ज्याला अभेद तत्व असलेल्या त्या संतांची ओळख करून घ्यायची आहे, अभेद तत्व असलेल्या सुखरूप असलेल्या त्या देवाची ओळख करून घ्यायची आहे, त्यानं अंतःकरणामध्ये वैराग्य धारण केलं पाहिजे. हे वैराग्य म्हणजे त्या सत्पुरुषांचं भाग्य आहे. अभंगाचं पहिलं चरण. वैराग्याचे भाग्य, 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 वैराग्याचे भाग्य,
संत संग हाची लाग हाची लाग संत संग हाची लाग अरे टाळ्या तरी मोकळ्या मनानं वाजायचं बिडे तुम्ही. त्याला बी कंजूसपणा तुम्ही. ते काय विकत आणावं लागतं, मीटर पडतंय काय त्याला, असं काय आहे का? होय मामा, टाळ्या वाजवायला मीटर पडतंय का? वा म्हणायला वा, कानाला ऐकायला बरं वाटलं. नाही कळून द्या, आपल्याला किती अक्कल आहे आपल्याला कळत. पण गायनातलं आपल्याला काय समजणार आहे? एक गोष्ट बोलू का, गायनामध्ये एक ताकद आहे. महाराष्ट्रामध्ये धामणीकर गुरुजींचे जे अनेक शिष्य आहेत, हे गुरुजींचं भजन, गुरुजींचे अनेक राग, त्या रागामधले अनेक ताल, कोणता राग कोणत्या तालामध्ये गायला पाहिजे, कोणता राग कोणत्या वेळेस गायला पाहिजे, याचं जे शास्त्रशुद्ध ज्ञान आहे ना, ते शास्त्रशुद्ध ज्ञान अगदी थोड्या माणसांच्याकडं शिल्लक आहे. सध्याचं भजन वेगळं आहे, सध्याचं भजन वेगळं आहे. सध्याची वारकरी संप्रदायाची जी वाटचाल आहे, ती वाटचाल वेगळ्या पद्धतीची आहे. आणि ही शास्त्रीय संगीताची जी वाटचाल आहे, ती वाटचाल वेगळ्या पद्धतीची आहे. गुरुजींचं भजन महाराष्ट्रामध्ये ज्या मोजक्या लोकांनी जपून ठेवलं, सांभाळलं, त्याच्यापैकी आदरणीय गायनामध्ये ज्यांचं मोठं नाव आहे ते हरिकिसन बुवा देवकर. वस्तू आपल्या जवळ आहे, पण आपल्याला कळत नाही. आपलं असं आहे, हिरा जरी सापडला ना तरी आपण म्हशीच्या गळ्यात बांधितो, नाही कळत आपल्याला, त्याचं महत्त्व कळत नाही. हिरा ओळखायसाठी त्याला पारखीच असावं लागतं. काय कळणार आहे आपल्याला त्याच्यातलं? कोणत्या तालात गायलं, किती मात्रेत गायलं, कोणत्या रागाचे स्वर आहेत, कोणत्या रागातून कोणत्या रागात प्रवेश केला, समजतात का आपल्याला गोष्टी? नाही कळत, आपल्या बुद्धीच्या बाहेरचं हे सगळं. आपण फक्त म्हणतो नाही नाही बरं वाटलं, चांगलं वाटलं. तुम्हाला चांगलं वाटणं हे यांच्या साधनेचं फल आहे. ऐकायला तुम्हाला बरं वाटलं, चांगलं वाटलं, यांनी जी स्वराची साधना केलेली आहे ना, त्या साधनेचं फळ आहे. यांचा एखादा ताल यांनी वाजवलं, जे भजन वाजवत असताना वाजवलं, कीर्तन वाजवत असताना वाजवलं, आणि बरोबर समेवरती नेऊन सोडलं, आणि यांनी समेवर सोडवल्याच्या नंतर तुम्हाला नाही कळलं किती मात्रेमध्ये वाजवलंय, किती मात्रेवरती समय नाही समजलं, डोक्याच्या वरून गेलं. पण समेवरती आल्याच्या नंतर तुमचे हात जर हातावरती पडले ना, तर समजून घ्यायचं यांची साधना फळाला आली, यांचं अनुष्ठान फळाला. तोपर्यंत नाही फळाले. गायन शिकणं, वादन शिकणं एवढ्या गोष्टी सोप्या नाहीत. पण महाराष्ट्रातील वारकरी परंपरा, वारकरी परंपरेचं भजन आणि शास्त्रीय गायन या दोन्हीची सांगड धामणीकर गुरुजींनी घातली. आणि त्यांचं संपूर्ण जे भांडवल आहे गायनातलं, ते गायनातलं भांडवल आदरणीय गुरुजींच्याकडं आहे. गुरुजी सुद्धा आज या ठिकाणी कीर्तनासाठी उपस्थित आहेत. माझ्याकडं वेळ संपलेला आहे माझा, समजून घ्या. बरोबर 1.5 मिनिटं शिल्लक आहे माझ्याकडे. 1.5 मिनिटामध्ये बोलतो. जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज सांगतायत, या
ज्ञानाच्या प्राप्तीसाठी किंवा संतांच्या भेटीसाठी, सुखरूप असणाऱ्या देवांच्या भेटीसाठी तुमच्याकडं वैराग्य नावाचा घटक असणं गरजेचं आहे. जोपर्यंत तुमच्याकडं वैराग्य येत नाही तोपर्यंत तुम्हाला संतांची किंवा देवाची भेट होऊ शकत नाही. काय आहे हे वैराग्य? कसं असतं वैराग्य? तुकोबारायांनी सांगितलं, हे वैराग्य तुमच्याकडं यावं, हे वैराग्य तुमच्याकडे यावं हे तुमचं भाग्य आहे. पण हे वैराग्य संतांच्याकडे जावं हे त्या संतांचं सुद्धा भाग्य आहे. या पदाचे अनेक अर्थ आपल्याला व्याकरणाच्या दृष्टिकोनातून लावता येतात. वैराग्याचे भाग्य संत संग हाची लाग. वैराग्याला संताची संगती लागणं हे वैराग्याचं भाग्य आहे. वैराग्याची संतांना संगती लागणं हे संतांचं भाग्य आहे. विरक्त वैराग्यवान जे संत आहेत त्या संतांची संगती जीवाला लागणं हे जीवाचं सुद्धा भाग्य आहे. याच्या पलीकडे जाऊन एक गोष्ट बोलेन, केवळ जीवाचं भाग्य म्हणून नका समजू, केवळ संतांचं भाग्य म्हणून नका समजू, केवळ ज्ञानीपुरुषाचं किंवा सत्पुरुषाचं भाग्य म्हणून नका समजू, पण विरक्त पुरुषाची संगती देवाला मिळणं हे देवाचं सुद्धा भाग्य आहे. देवाचं सुद्धा भाग्य आहे. देवाला सुद्धा असे माणसं भेटत नाहीत, दुर्लभ आहेत नाही, हे भेटत नाहीत सहजासहजी. म्हणून तुकोबाराय म्हणतात, वैराग्याचे भाग्य संत संग हाची लाग. संतांच्या कृपेचे हे जे दीपक आहेत ना, हे दीपक साधकाला निष्पाप करतात. आणि साधक ज्यावेळेस निष्पाप होतो ना, साधक ज्यावेळेस निष्पाप होतो ना, तुकोबाराय म्हणतात, तो मग भगवंताच्या प्रेमामध्ये, देवाच्या प्रेमामध्ये नाचायला तुका प्रेमानाचे गाये गाय तुका प्रेमानाचे गाये तुका प्रेमे नाचे गाय, तुका प्रेमे नाचे गाय. हे गणिता विरोनी जाय ओ गणिता निरोनी जाय आर्या निरोनी जाय संत कृपे देव देव संत रूपे देव गण्यात फिरून जा,
करी साधक निष्पाप करी साधक निष्पाप करी साधक निष्पाप संत कृपेचे संत कृपेचे कृपेचे दीप संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप तुका प्रेमेनाचे गाय गाणियात विरोणी जाय संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप ज्यांना ज्यांना देवाना हात दिले त्यांनी